काय रे भाऊ? ओ भाई एवढी गर्दी का बरं वाढे? कोणती गर्दी आहे? आई पोहे दुकानावर गर्दी ना. आपला रस्ता आहे पूर्ण तरीवाला रस्ता. तरी एकदम टोमॅटो कारागीर लोकांना कपडे घेऊन देणार राजू आपले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आपल्या सोबत आहे आज जयेश भाऊ माळे. हे भाऊ आपले म्हणत होते नवी नगरपालिकेच्या बाहेर एकदम चांगला नाश्ता भेटतो म्हणे. आपण तोच टेस्ट करायला जाणार आहोत आता. मित्रांनो, सर्वात पहिले ऍड्रेस सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांची हायस्कूल आहे धुळ्यामध्ये आणि त्याच्या समोरच आहे नाश्त्याची गाडी आहे. आपण तिथे आता टेस्ट करायला जाणार आहोत. या स्पॉटला आपण जाणार आहोत. मागे गाडी दिसते का तुम्हाला? चला मग जाऊया. गरम गरम सँडविच तयार होत आहे. मिरची सर्व स्टॉक रेडी आहे. गरम गरम रस्सा वडा. दादा नमस्कार. नमस्कार साहेब. दादा काय नाव आपलं? माझं नाव राजेंद्र बोरसे. दादा किती दिवसापासून लावतो दादा गाडी तुम्ही इथं? आता आपल्याला 4 वर्ष झाले दादा. 4 वर्ष. 4थं वर्ष चालू आहे. आणि दादांची गाडी बघू शकता तुम्ही. शिवतीर्थ वडापाव सेंटर. धन्यवाद. दादा राजू भाऊ कोण आहे? राजू ओमीच आहे. अरे दादा आपल्याकडे भजी कोणती आहे? आपल्याकडे पालक भजी आहे. धुळ्यामध्ये पालक भजी फक्त आपल्याकडेच आहे. बाकी कुठेच मिळणार नाही पालक भजी. गरम गरम पोहे, रस्सा वडा वडा आहे, पोहे, सँडविच आहे. रस्सा देण्याची पद्धत बघा मित्रांनो. सोडा बादलीमध्ये रस्सा आहे पूर्ण तरीवाला. दादा आपल्या दुकानामध्ये जास्त म्हणजे फेमस कोणता आयटम आहे? आपल्याकडे फेमस म्हटलं म्हणजे वडा पोहे, मटकी पोहे, भजी पोहे आणि पालक भजी सगळ्यात फेमस. दादा आपल्याकडे जे पोहे इंदोरी पोहे का? हे इंदोरी पोहे हे पुरे आपल्याकडे म्हणजे फक्त किंचित ठिकाणी ते इंदोरी पोहे मी आणतो आपण तिकडनं. तुम्ही दादा स्वतः बनवतात का सगळं? सगळं आपण स्वतःच बनवतो. आणि आपलं जे दुकानाचं वैशिष्ट्य आहे की आपण पूर्ण दुकानात मिक्सरचा वापर नाही करत. सगळं वाटून पूर्णच करतो. मिक्सरचा फक्त सुकी चटणीचाच वापर करतो. आपण वापर नाही करत मिक्सरला. दादांची पद्धत बी बघू शकता तुम्ही. डोक्यामध्ये कॅप, हातामध्ये ग्लव्स वगैरे पूर्ण एकदम सावधानता ठेवता येते. पोहे तर पूर्ण गरम गरम वाफाने बघू शकता. 2 रस्से वडे लावा पार्सल. अरे तू सांगे ना आता नाश्ता करायला पण आटे फेमस काय तुला काय आवडत वाटलं ते खाऊ आपण आज. आपण ती डिश उचलून घ्या. रस्सा पोहे का? रस्सा पोहे खायचे घडी घडी शिवाडे खावा. देखील होत ना आज खायचं नाही. दादा एक रस्सा पोहे लावा. त्याले पोहे, पोहे, फरसाण, शेव, भजी, थोडी भजी, मटकी आली आणि रस्सा तरी. थोडी तरी मार चलो आली वो तयार झाली. याची दादा प्राइस किती आहे? कांदा लिंबू 25 रुपये. 25 रुपये प्लेट. हो. 25 रुपये प्लेट घेतलेली मित्रांनो आपण रस्सा पोहेचे. इकडे रस्सा पोहे आता टेस्ट करतोय आपण. इथं सर्वात पहिले ना लिंबू मारून घेतो. नाही ना दादू चालू कर दो. अरे वो लिंबू मारना. अरे खाय ना यार, तू खात लिंबू मार शिकवत तर मजा येईल. बस पुरा लिंबूना रस टाकले आपण. अडे चालले गे. काय गौरव आता भारी भाऊ, एक नंबर नाश्ता आहे. पालक भाजी भी टाकेले भाऊ ने स्पेशल आहे. काही देखो आपण तुम्ही खाताय पालक भाजी खाताय समजणार नाही तुम्हाला. पुरे टेस्टच बदलून टाकले त्यांनी. सर्वात चांगला यांचा रस्सा आहे हो. आणि एक वैशिष्ट्य असं आहे गौरव आहे ना, तेलकटपणा कमी आहे. आपण बाकी ठिकाण जातोस त्यांना भरपूर तेल राहत. एकदम बरोबर म्हणणं आहे भाऊचं. तेलाचा आपण प्रमाण कमी. खाताना वाटतो थोडा तेलाचा टेस्ट लागतो पण यात काही वाटत नाही त्याचा. मित्रांनो आपण आहे म्हणजे आलो तेव्हा 8 वाजले होते. आता जसं जसं टाइम वाढतो तशी गर्दी वाढते. तुम्ही मागे बघू शकता गर्दी कशी वाढलेली आहे. इथं काही नाही, अजून सुरुवात आहे. अजून जशी जशी टाइम जातो तसं तसं गर्दी वाढते इथे. आपण आता थोडीशी त्यांचं कशी बनवण्याची व्यवस्था ती पण बघू आपण. चला मग मित्रांनो, भाऊ ना पालकची भाजी बनवत आहे. पाहू पालक मध्ये काय टाकलं तुम्ही? आता पालक मध्ये आपण टाकलाय आता ठेचा टाकला आहे. ठेचा ठेचा आणि आपलं दादा मस्त त्यांना एकत्र करता सगळं. गरम गरम मिसळ
पूर्ण मित्रांनो क्राऊड आहे, पूर्ण गर्दी आहे. हे घ्या मला. दादा हे काय लावता तुम्ही आता आता? ही मिसळ आहे साहेब. मिसळ आहे का? हो. मिसळ मध्ये पोहे टाकताय दादा थोडेसे. पोहे, मटकी भजी, आहे, मटकी, शेव. शेववाली. शेव पण तुम्ही इथेच करता का मग हा, तयार? शेव आपण घरीच तयार करतो इथंच दुकानावर. याची काय प्राइस आहे दादा? 30 रुपीज. पाव सोबत घेतले 40 रुपये. हो. हो, एक सँडविच घे. त्याला गरम गरम सँडविच. रस्सा येतोय दादा. इथे 1 2 इकडे 3 4 5 लोक आहेत. सर्वांनी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतलेली आहे. घरून तयार करून आणला होता का? हो, आपण इकडे तयार करतो, पण ते पातेलं छोटं असल्यामुळे आपण काढून घेतो, साईडला साईडला काढून घेतो. दादा आणि ह्याच्या चटण्या आहेत, कसल्या कसल्या ही चटण्या? खजूरची चटणी आहे आपली. खजूरची हो. चटणी आणि आपण बाजूची साखरचा एक दाणा टाकत आहे आपण. गुळ, खजूर आणि चिंच एवढंच टाकतो आणि बाजूची ही, पुदिनाची चटणी आहे तिखटवाली. पूर्ण घट्ट दिसते ते. हो. बाकीच्या ठिकाणी टेस्ट केली पूर्ण म्हणजे पातळ असते ते. हो. दोन दादा, mix पहिलं. इथं जर नाश्ता करायला यायचं आहे तर ऍड्रेस काय आपल्या इथला? नवीन महानगरपालिके शेजारी छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या समोर, गरुड कॉम्प्लेक्स जवळ. आणि टायमिंग कसा आहे? सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत. काका एकदम महत्वाचं काम करताय. लिंबू कापून देताय मस्त. लिंबू, कांदा, काकांची जबाबदारी. काका कापून देतात. काय करा ना तू आडे मोबाईल की राहणार तू? दादा, या व्यवसायामध्ये तुमचं कोणी घरातलं पहिलेच होतं की? हो, आमचे वडील म्हणजे जवळपास आमचं 42 वर्षापासून आमचे हॉटेल आहे महालक्ष्मी फरसाण. वडिलांनी व्यवसाय अगोदर केलाय. आणि दादा ते आता हॉटेल चालू आहे का मग? हो, चालू आहे. कुठे आहे ते? नकाना रोडला महालक्ष्मी फरसाण. दादा बाजूला बघा पालकची भजी. भजी तयार होते. आपल्या या रस्स्याचं सिक्रेट काय हो? एवढं म्हणजे तिखट लागत नाही, कोणता चटणी म्हणजे मसाले लागत आता नाही. बऱ्याच वेळेस पोहे खाल्ल्यावर बऱ्याच जण ऍसिडिटी होते, तरी खाल्ल्यावर ऍसिडिटी होते. आम्ही चॅलेंज करून सांगतो, तुम्ही 1 नाही 4 पोहे खा, तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही. झाली तरी आम्ही 1000 रुपये बक्षीस देऊन देऊ. हा जो मसाला आम्ही बनवतो ना, हा आम्ही वाटून जसं जुन्या पद्धतीने जुने लोक करायचे त्यावेळेस, पूर्वीच्या वेळेस मिक्सर वगैरे काही मिक्सर नव्हतं. नव्हतं. तुम्ही अजून पण म्हणजे हातानेच बनत सर्व तयार अजून पण करता? वाटूनच मसाला. घेतो, पाट्यावर मसाला वाटून घेतो आणि अद्रक लसूण सुद्धा कुटूनच घेतो आम्ही. हो का? अद्रक लसूण हे बघा, अद्रक लसूण सुद्धा कुटलेलं आहे. कुठलेलं आहे सगळं हातानेच करता तुम्ही हातानेच म्हणजे? कुटून घेतो आपण. दादा एकदा आपल्याकडे काय काय भेटतं एकदा सांगा ना. आपल्याकडे वडा पोहे, भजी पोहे, मटकी पोहे, रस्सा पोहे, मिक्स पोहे. पोह्यामध्ये 5 प्रकार आपले. हो. आता रस्सा वडा आहे, मिसळ पाव आहे, पालक भजी, कांदा भजी, पाव वडा, वडा पाव आणि ब्रेड वडा. भरपूर व्हरायटी होत. भरपूर व्हरायटी आपल्याकडे. खमंग वगैरे पण आहे, पण सध्या आता काही बनवलेलं नाही. हे दादा आहे आपले, आता इथे रस्सा पोहे खाताय. दादा कशी दादा टेस्ट? टेस्ट एक नंबर आहे त्यांच्यावाली. टेस्ट एक आम्ही साखर उडावून इथे नाश्ता करायला जातो आम्ही. दादा तुम्ही दादा जसं म्हणताय, इथं खाल्ल्यानंतर तुम्हाला काही त्रास वगैरे झालाय? त्रास वगैरे काही नाही, Acidity acidity नाही, वगैरे काही नाही काही. अरे एक आहे ना यार, पालक भजी खाऊ द्या यार. तू बोलेले पालक भजी. हो, थोडं थांबार का गरम नाही गिराणी. चल इकडे म्हणू भाऊ. इथं काय करता तुम्ही? इथं आम्ही राजूभाऊच्या दुकानावर पोहे खायला आलोय. काय करा काका, काय सांगणार तुम्ही याले? काही नाही, इथला हुशार पोरगा होता तो, पाठशाळामध्ये होता तो, माडकरी बना होता, पण तो बनना नाही. मन इच्छा होता. अरे तो 8वीले. अरे भाऊ काय रे अहो, काय कडे करायचं? भिक्षा मागायला जाणं पडे. अरे फिराना थोडा काय बस मग. नाही हो, अभ्यास नाही होय. पण तू आध्यात्मिक मार्गामध्ये आहे राहता ना. आई तू शिक्षक, डॉक्टर पण शिका, इंजिनियर पण शिकू, बनवणी मला ती किती तू नाव बहिणी काय? असो ना इंजिनियर. बनी दा आता आळंदीला जावाय 8वी बहिणी का खरंच जाशी. मग आणि या दोन दोस्त आहेत का? आमने दोस्त आहे शिवाजी हायस्कूल ना. समोरली शिवाजी हायस्कूल आहे. अभ्यास होते आणि तो माय बापनं चांगला विचार कर, काहीतरी मोठा बन. मग हा, आमनासारखा फुली नको इकू. आम्ही घरी घर फुली घार इकाल जातात. विश्वास सोडू नको, आई वडिलांचा विश्वास सोडू नको. ऐकले मोठा रोकेस ना काम माराई. मग हो काम. मग चांगलं सांगतोस लोक, मोठा लोक आहे. आपली पण एक भाजी आहे. भजी तयार करता हा मसाला. मसाला कोणता राहतो? हा भजीचा मसाला आपण घरी तयार केलाय. ग्रीन चटणी, खजूर चटणी, गोड चटणी. ही आली आपली भजी तयार.
भजी घेतली आपण. दादा याची काय प्राइस आहे? 20 रुपये प्लेट भजी. जर बोल दादू तू चालू कर पहिले. भजी मध्ये जी चटणी मारली पूर्ण घट्ट चटणी रे, आणि खजूरची चटणी म्हणताय भाऊ, आपण जरा टेस्ट करून तिला. जी चटणी टाकली ती बरोबर आहे, म्हणजे जे म्हणताय खजूरची चटणी आहेच ती थोडीफार. एक भजी घेतल्यावर तुम्ही म्हणजे तब्येत खुश होऊन जाणार तुमची खाल्ल्यानंतर, एवढी टेस्टी आहे भजी. खरंच मस्त आहे, मी रिकमेंडेड करेल तुम्ही पण या टेस्ट करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा एकदा. दादू भाई बोल कसं होतं मग? एक नंबर होता. अजून काय खाणं आहे का? नाही रे भाऊ, पोट फुल आहे. अजून काही थोडं? नाही रे भाऊ.